श्रावणात 16 सोमवारचे व्रत करणार असाल तर व्रताच्या पहिल्या सोमवारी महादेवांसमोर व्रताचा संकल्प जरूर घ्या. कारण संकल्पाशिवाय कोणतेच व्रत संपूर्ण मानले जात नाही. संकल्पाने व्रतात दृढपणा येतो. व्रताचा संकल्प व्रतारंभी पहिल्या सोमवारी फक्त एकदाच करायचा आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे संकल्प घेऊन व्रताची सुरुवात कशी करावी. हर हर महादेव मित्रांनो, मी जयदीप राजे. येणाऱ्या 28 जुलैला श्रावणातला पहिला सोमवार आहे. त्या दिवशी श्रावणातल्या 4 सोमवारच्या व्रताला आणि 16 सोमवारच्या व्रताला सुरुवात होईल. 28 जुलैला सोमवारी पहाटे लवकर ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान आदी करून शुद्ध वस्त्रे नेसावीत. त्यानंतर शिवनाम घेऊन कपाळास पांढरे गंध वा भस्म लावावे. देवपूजा करावी, वडीलधाऱ्यांना वंदन करावे. त्यानंतर शिवपूजेचे साहित्य घेऊन आपल्या घरातील देवघरामध्ये किंवा शिवालयात जायचे. शिवलिंगासमोर उत्तर किंवा पूर्वाभिमुख बसून श्री गणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थलदेवता, इष्टदेवता व श्री गुरूंचे स्मरण करावे. ते झाल्यावर उजव्या हाताच्या तळहातावर पाणी, अक्षत व फूल घेऊन पुढील संकल्प मंत्र म्हणायचा आहे. श्री गणेशाय नमः. श्री उमामहेश्वराभ्याम नमः. शंभू महादेवा, तुम्ही भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहात, कारुण्य सिंधू आहात, भाविकांचे रक्षण करते, दीनआर्तांचे उद्धार करते व निजदासांचे कल्याण करते आहात. तुम्हाला शरण आलेल्यांची तुम्ही कधीच उपेक्षा करीत नाही. म्हणून मी हिते स्वतःचे नाव घ्यावे. आज शके 1947 मध्ये श्रावण मासात शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी माझे हिते आपली इच्छा सांगावी. हे कार्य सिद्धीत जावे म्हणून आपले 16 सोमवारचे व्रत करण्याचा संकल्प करीत आहे. या व्रताच्या नियमांचे निष्ठेने आचरण करून मी आपल्या प्रित्यर्थ पूजन, व्रतकथा वाचन, मंत्रजप, उपोषण करून आपली यथाशक्ती पूजा करणार आहे. व्रताचे यथाविधी उद्यापनही करणार आहे. हे संपूर्ण व्रताचरण आपल्या कृपेने निर्विघ्न पार पडो. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी मनोकामना पूर्ण करा, अशी आपणास नम्र विनंती करतो. श्री गणेशाय नमः. श्री पार्वतीपतये नमः. मम कार्य निर्विघ्नमस्तु. मग तळहातावरील संकल्पित जल तामनात सोडावे. गणपती व शंकराला एक एक फूल वाहून नमस्कार करावा. हे सर्व झाल्यावर तुम्ही संकल्प घेतलेला आहे आणि आता तुमचे व्रत सुरू झालेले आहे. यानंतर गणपतीचे पूजन करून शिवलिंगाला जल, पंचामृत, भस्म, बेल, फूल, फळाचं नैवेद्य अर्पण करून शिवपंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करावा. शिवस्तुतीचे पठण करावे व धूप, दीप, कापूर लावून महादेवांची आरती करावी. संध्याकाळी शिवपूजन करून 16 सोमवारच्या व्रतकथेचे वाचन करावे आणि 3 चुरम्याच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करावा. अशा प्रकारे व्रताचा संकल्प घेऊन सुरुवात करावी. हर हर महादेव.